सहभागी झालं, आपण खरोखरच भाग्यवान आहोत. आणि मी आत्ताच बाहेर गुरुशी बोलत होतो की बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये वगैरे जेव्हा आपण जातो तेव्हा 70 पार केलेले जास्त वयोवृद्ध नागरिक दिसतात. आणि मला माझ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण शाळा महाविद्यालयामध्ये आम्ही कार्यक्रम घेतोय आणि अध्यात्माकडे वळवतोय. मला मंदिरामध्ये तरुण पिढी दिसली पाहिजे. आणि आज या ठिकाणी मला सर्व तरुण मुलं दिसतात, याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. खरं म्हणजे अध्यात्म म्हणजे आयुष्य संपत आलं की मग अध्यात्माकडे वळायचं नाही. जसं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं किंवा जसं आपण चालायला शिकतो, विचार करायला शिकतो, तेव्हापासून अध्यात्माकडे वळलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक होतं. परंतु दुर्दैवानं कसं होतं की आपण मार्केटला जातो, 1000 रुपये घेऊन जातो, 900 रुपये खर्च होईपर्यंत आपल्याला कळत नाही. 10-100 रुपये खिशात राहिले की आपल्याला एकदम जाग येते, अरे आता 100 रुपये खर्च करायचे तर जपून केले पाहिजे. तसं आयुष्याचं होतं. 70-80 वर्षापर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला ईश्वरानं किती मोठं दान दिलेलं आहे. आणि मग आपण वाटेल तसं खर्च करत राहतो. आणि मग मृत्यू दिसायला लागला की मात्र मग आपल्याला देव आठवतो, कृष्ण आठवतो, राधा आठवते, महादेव आठवतो, गणपती आठवतात. तर हे बंद झालं पाहिजेत आणि सुरुवातीच्या काळापासून अध्यात्माकडे गेलं पाहिजे. म्हणून आम्ही शाळा महाविद्यालयामध्ये दशसूत्री कार्यक्रम राबवतोय. महाविद्यालयामध्ये युवा संवाद कार्यक्रम मी घेतोय आणि विद्यार्थ्यांना अध्यात्माकडे वळवतोय. कारण आपल्याला माहित नाही की आपल्याला या शरीर रूपानं किती अमूल्य असं दान आपल्या ईश्वरानं दिलेलं आहे. जे वीरशैव संप्रदायामध्ये एक अभंग आहे, ते अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभ लातो कैसा गमाविता. म्हणजे हे अलभ्य आहे, म्हणजे याची किंमत तुम्ही आम्ही करू शकत नाही. हा मौल्यवान नाही आहे, हे अमूल्य आहे. ते संत म्हणतात की अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभ लातो कैसा गमाविता. मग कोण्या देही कराल सार्थक पहा व विवेक करून या लागे तुम्हा सांगतोई सोय गेली घडी न ये परतोनी. ही घडी परतून येणार नाहीये आणि आपल्याला सार्थक करायचं आहे. सार्थक करायचं म्हणजे आपल्याला काही हिमालयात जाऊन एका पायावर उभं राहायचं नाहीये. की तुम्ही सगळे जे इथं बसून जे करताय हे सार्थक आहे. हे सार्थक करण्याची बुद्धी ईश्वराने मॅक्झिमम लोकांना द्यावी आणि अध्यात्माच्या मार्गातून जनसेवा, ईश्वर सेवा, समाजसेवा ह्या गोष्टी कराव्या. व्यसनापासून दूर जावं. संस्कार, संस्कृती, कला, देश, मात्र, पित्र, देशभक्ती या सगळ्या गोष्टीला परत एकदा नव्यानं खतपाणी घालण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न जिल्हाभरामध्ये करतोय. आणि आपण जर बघितलं, आता तुम्ही जर 1 महिन्याचे वर्तमानपत्राचे पेपर काढून बघितले तर तुम्हाला अनेक मुलामुलींनी आत्महत्या केलेले दिसतील, अनेक मुलं मुली घरून पळून गेलेले दिसतील. 2-3 दिवसापूर्वीच्या वर्तमानपत्रात बातमी होती, 16 वर्षाच्या मुलीनं आईनं मोबाईलवर गेम खेळू दिली नाही म्हणून आत्महत्या केली. त्याच्या 1 आठवडा अगोदर वर्तमानपत्रातलीच बातमी आपल्या जिल्ह्यातली होती की मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून एका मुलानं आईचं भिंतीवर डोकं आपटून आईचा खून केला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ह्या केवळ अध्यात्माकडे लोक गेले नाहीत. आणि मी माझ्या अनेक प्रवचनात, अनेक व्याख्यानात, अनेक सभेमध्ये मी आमच्या लोकांना सांगत असतो की तुम्ही अध्यात्माकडे चाल. अध्यात्मामुळे तुमचा फायदा होईल का नाही मी तुम्हाला सांगू शकणार नाही, पण अध्यात्मामुळे तुमचं नुकसान होणार नाही हे मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. कारण जो मार्ग अध्यात्माचा असतो तो मार्ग ऊर्जेचा असतो, तो मार्ग सतमार्ग असतो, तो आपल्याला ईश्वराकडे घेऊन जालेला असतो. ईश्वर प्राप्ती होणे, मोक्ष प्राप्ती होणे म्हणजे दुसरं काय आहे की आपलं जीवन त्याच्यामध्ये सार्थक लागणं. परंतु दुर्दैवानं आपण भौतिक गोष्टीच्या मागे लागलोय. परंतु खरंच शाश्वत सुख जे आहे ते अदृश्य गोष्टीमध्ये आहे. भगवद्गीतेमध्ये कृष्णानं फार चांगलं सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी दिसत नाहीत त्याच फार महत्वाच्या असतात. आपण श्वासोश्वास घेतो, हवा नाही किंवा श्वासोश्वास नाही ते आपण 2 किंवा 3 मिनिटापेक्षा जास्त कालावधी जिवंत राहू शकत नाही. परंतु आपण हवेला कधी धन्यवाद देत नाही. आपल्याला कोणी जाता चहा पाजला तर आपण त्याला 4दा थँक्यू म्हणतो. पण अदृश्य गोष्टीमध्ये किती शक्ती आहे याचं उदाहरण श्वासोश्वासाच्या हवेबरोबरच अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये गीतेमध्ये दिलेले आहेत.
जसं आता वृक्ष आहे, फार मोठं वडाचं झाड आपल्याला दिसतं, परंतु ते कशामुळं टिकलेलं असतं? मुळामुळं. ते मुळं आपल्याला कधीच दिसत नाही. आपण गळ्यामध्ये रुद्राक्षाची किंवा कशाची माळ घालतो किंवा मंगळसूत्र घालतो किंवा कुठल्या आणखी माळ घालतो, ती माळ आपल्याला दिसते, पण ती माळ एकत्र कशामुळे असते? त्या दोऱ्यामुळं, त्या धाग्यामुळं. तो धागा आपल्याला कधीच दिसत नाही. तसंच जीवनाचं शाश्वत सुख, शाश्वत आनंद जो आहे तो अदृश्य गोष्टीमध्ये आहे, आणि ते अदृश्य गोष्ट आणि ते अदृश्य शक्ती म्हणजे अध्यात्म. आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून जर आपण भगवद्गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, तर आपल्याला जीवन जगण्याचा एक नवा मार्ग त्यामधून आपल्याला सापडत असतो. भगवद्गीता तुम्ही 1000 वेळेस वाचा, 1000 वेळेस तुम्हाला 1000 प्रकारचं ज्ञान त्याच्यामधून मिळतं. दरवेळेस आपल्याला असं वाटतं की आपण वेगळ्याने वाचतोय काहीतरी. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी अतिशय सोप्या साध्या भाषेमध्ये भगवद्गीतेचं वर्णन केलं. ज्ञानेश्वरी वाचली नाही म्हणून ज्ञानेश्वराचं काही नुकसान होत नाही, किंवा तुकारामाची गाथा तुकारामाचं वाचली नाही आपण म्हणून तुकारामाचं काही नुकसान होत नाही, किंवा भगवद्गीता आपण वाचली नाही, समजून घेतली नाही म्हणून श्रीकृष्णाचं काही नुकसान होत नाही. नुकसान आपलं होत असतं, समाजाचं होतं, देशाचं होतं. म्हणून या आध्यात्मिक ग्रंथाकडे आपण वळलं पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून, इस्कॉनच्या माध्यमातून हे काम फार चांगल्या पद्धतीनं चालू आहे. इथं अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थी सेवा देतात. दर शनिवारी या ठिकाणी कार्यक्रम होतात, आणि अभ्यासासोबत अध्यात्माची ऊर्जा आपण जे विद्यार्थ्यांना प्रदान करतात त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून इस्कॉनचा आभार मानतो. आणि अशीच ऊर्जा आपण या परिसरामध्ये वाटप करावी, जेणेकरून या जिल्ह्याचा विकास होईल, जिल्हा सुजलाम सुफलाम होत असताना सुसंस्कृत होईल. यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या पंक्तीप्रमाणे मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, या पंक्तीप्रमाणे आपण सर्वजण काम करू. आपण सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.